या ठिकाणी ही जी कार्यशाळा घेतलेली आहे अतिशय सर्वांना उपयुक्त अशी आहे. कारण आपल्या भाषेमध्ये असल्यामुळे त्यांना बारीक सारीक गोष्टीचं या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल. त्यामुळे पहिल्यांदा मी देवरुख महाविद्यालयाचे या ठिकाणी आभार मानते की त्या ठिकाणी आम्ही ही कार्यशाळा या ठिकाणी घेत आहे. तर आजच्या या कार्यशाळेसाठी आपल्या पहिल्यांदाच एक प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते माननीय प्रोफेसर सुरेंद्र ठाकूर देसाई सर, प्रोफेसर जे डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी अँड रुरल डेव्हलपमेंट गोखटे जगळकर कॉलेज रत्नागिरी. त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स जर पाहतो तर 27 वर्ष त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्यांनी आयक्यूसी कोऑर्डिनेटर म्हणून 6 वर्ष सलग काम केलेलं आहे. त्याचबरोबर 4 स्टेटमधील नॅक प्रोसेसमध्ये मेंटोरिंगचं सुद्धा ते काम त्या ठिकाणी करतात. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर ऑफ आविष्कार रिसर्च कमिटी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये देखील ते कार्यरत आहेत. त्यांचा स्पेशलायझेशन एरिया म्हणजे रिसर्च एरिया जर पाहाल तर कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, लाईव्हलीहूड स्टडीज ह्या याच्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने रिसर्च आहे. तसंच या ठिकाणी सर रिसर्च गाईड म्हणून सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात. त्याच्यामध्ये जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटल स्टडी हा त्यांचा प्रामुख्याने रिसर्च एरिया आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः 4 विद्यार्थी एमफिल आणि 1 विद्यार्थी पीएचडी या ठिकाणी त्यांनी संपादन केलेले आहे. आणि सध्या 6 विद्यार्थी त्यांच्याकडे पीएचडीचे सध्या काम करत आहेत. त्यांनी 5 प्रोजेक्ट त्या ठिकाणी कम्प्लीट केले आहेत. त्याचबरोबर 1 मेजर प्रोजेक्ट या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड 3 प्रोजेक्ट कम्प्लीट केले आहेत. त्याचबरोबर इंडस्ट्री स्पॉन्सर्ड त्यांची 2 प्रोजेक्ट त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी 3 कन्सल्टन्सी प्रोजेक्ट सुद्धा कम्प्लीट केलेले आहेत. 13 रिसर्च पेपर पब्लिश त्यांचे झालेले आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये. त्याचबरोबर 3 बुकमध्ये चॅप्टर सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते पब्लिश देखील झालेले आहेत. 100हून जास्त त्यांचे व्हिडिओज त्यांनी साधारणतः दक्षता पोर्टलवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याच्यावरती साधारणतः पब्लिश झालेले आहेत. त्यांना रिसर्च पेपर बाबत 2 बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड मिळालेले आहेत. फेलोशिप देखील त्यांना युनायटेड स्टेट इन क्लीन एनर्जी आणि ग्रीन टेक्नॉलॉजी ह्याच्या बाबतीत त्यांना मिळालेले आहे. त्याचबरोबर मेंबर रत्नागिरीच्या विविध ह्याच्यामध्ये कमिटी सध्या कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोस्टल झोन मॅनेजमेंट कमिटीमध्ये, कन्सल्टन्सीमध्ये म्हणाल तर बऱ्याच एनजीओ मध्ये ते कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये अरण्य बचाव, त्याचबरोबर मच्छीमारांच्या समितीमध्ये सुद्धा ते आहेत. अशा विविध कमिटीमध्ये ते कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर आम्हीही त्यांना जाऊन भेटलेलो आहोत. त्यांनी अतिशय त्यांची म्हणजे मार्गदर्शन करण्याची एक चांगली पद्धत आहे. मनमिळावू स्वभावाचे आहेत आणि हेल्पिंग नेचर त्यांचं असल्याला आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळा आम्ही त्यांना काय विचारेल ते सगळे अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन देखील केले आहे. आणि आजही आपल्या ह्या सत्रामध्ये अतिशय चांगलं सर आपलं मार्गदर्शन करतील अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण करून दिलेल्या इंट्रोडक्शन बद्दल. सर्वप्रथम मी फक्त एकच वाक्य या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीने सर्व व्याख्यात्यांचे आभार. कारण या व्याख्यानासाठी कोणत्याही व्याख्यात्याने कोणत्याही मानधनाची अपेक्षा ठेवलेली नाही. आणि जेव्हा व्याख्याते मनापासून देत असतात तेव्हा घेणाऱ्यांनीही ते तितक्याच मनापासून घ्यावेत. आणि घेणाऱ्यांनी त्याचा फायदा जर आपल्या खऱ्या आयुष्यात केला, खऱ्या संशोधनात केला, तर ती खऱ्या अर्थाने ते एक मानधन असेल असं मी आशा व्यक्त करतो. आणि मी ठाकूर देसाई सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार सर, माझा आवाज ऐकू येतोय? हा, ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीला मी धन्यवाद देतो आमचे मित्र सरदार पाटील सर आणि त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य, अन्य महाविद्यालये जी सगळ्या या प्रक्रियेमध्ये सहभागी झाली आहेत आणि यामध्ये उत्साहाने सहभागी झालेले आपण सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र. संशोधन पद्धतीबद्दल बोलण्याचं, ज्याला प्रस्तावना म्हणता येईल अशा स्वरूपाचं काही बोलावं असं अशी जबाबदारीही मी घेतली. आणि नंतर मग त्याचा अर्थातच आज एकूणच या सगळ्या कार्यक्रमाचा जो मध्यवर्ती विषय आहे तो सामाजिक शास्त्रातील संशोधन म्हणजे रिसर्च इन सोशल सायन्स असल्यामुळे
अर्थातच समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र जे आहेत, ह्युमॅनिटीज ज्याला म्हणतात, मानवीय विद्या असाही शब्द वापरतात. तर त्यांच्यामधल्या संशोधनाच्या उद्दिष्टांविषयी आणि ज्याला फ्रॉन्टियर्स म्हणतात, म्हणजे अगदी टोकाचं काय चालू आहे याबद्दलचा काही आढावा त्यानिमित्ताने घेतला. तर त्यावेळेला ज्या गोष्टी मला आपल्याशी वाटून घ्याव्याशा वाटल्या त्या मी मांडणार आहे. आणि ह्या मांडण्याचा कालावधी कसा ठरवावा असं खरं म्हणजे मला प्रश्न होता. त्याचं कारण असं होतं की किती वेळ बोलायचं या प्रश्नाचं पाटील सरांनी दिलेलं उत्तर हे फारच काय म्हणायचं की तुमची म्हणजे माझी जबाबदारी वाढवणारं असं होतं की म्हणजे वेळ किती ह्याच्यापेक्षाही आपल्या विषयाला साजेसा लागेल तेवढा वेळ असं थोडं ते झालं. तर याचा दुसरा भाग अर्थातच असाही आहे की किती वेळ बोलला यापेक्षा काय बोललाय. आणि मग मी थोडं सामाजिक शास्त्रामध्ये जी संशोधनं झालेली आहेत त्यातले वेगवेगळे पैलू बघत असताना आजच्या बोलण्याची सुरुवातच ज्याने करता येईल, ज्या संशोधनाने करता येईल असं मला एक नवीन गोष्ट सापडली. आणि त्यामुळे ती मी तुमच्याशी आधी वाटून घेतो, शेअर करतो अलीकडच्या भाषेमध्ये, आणि मग आपण प्रत्यक्ष मूळ विषयाकडे येऊ. तर जेव्हा मी असं शोधत होतो की माणसाने किती बोलावं अशा प्रकारच्या सत्रांमध्ये, त्यावेळेला मला अमेरिकेतल्या कार्नेजी मेलन नावाचं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये केलेलं एक संशोधन सापडलं. आणि आता अमेरिकेतला असल्यामुळे थोर आहे वगैरे असं काही ते नाहीये, पण आपल्याला कदाचित माहिती असेल की आयव्ही लीग ज्याला म्हणतात, म्हणजे जगातल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि गुणवत्तापूर्ण जी विद्यापीठ आहेत त्यामध्ये कार्नेजी मेलन हे सातत्याने गेली अनेक दशक गणलं जातं. आणि त्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थी, पण तिकडे त्याला ट्युटर म्हणतात, म्हणजे विद्यार्थी दशा ओलांडून विद्यार्थी आणि संशोधक या मधल्या दशेमध्ये काही काळ अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांना शिकवायचं. तर अशा काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक संशोधन केलं होतं. ते कोविड काळामुळे त्याला करावं असं सुचलं आणि ज्याला ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन म्हणतात त्या प्रकारचं संशोधन त्यांनी केलं. आणि त्याच्या संशोधनाचा विषय हाच होता की अशी जी सत्र होतात जी ऑनलाईन माध्यमामधून होतात, तर अशा सत्रांमध्ये ऐकणाऱ्यांचा जो अवधानाचा कालावधी असतो, या अलर्टनेस पिरियड आहे, हा किती असतो आणि त्याचं अवधान कधीपर्यंत टिकून राहतं आणि कधी त्याला गळती लागते किंवा समाप्ती होते, ह्यावर त्यांनी संशोधन केलं. अर्थात जो संशोधन करणारा विद्यार्थी होता तो अतिशय उत्तम संशोधक होता अशा अर्थाने की त्याने क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मुळात संशोधन केलं होतं. म्हणजे त्याचं पदव्युत्तर MSc त्याच्यात झालं होतं आणि संशोधन केलं होतं. आणि त्याच्यातून त्यांनी प्री टेस्टिंग, पोस्ट टेस्टिंग म्हणजे संशोधनाची जी मान्यता प्राप्त पद्धती आहे ती सगळी पद्धती वापरून जवळपास 600हून अधिक सत्र आणि त्यात सहभागी झालेले लोक यांच्यावर काम केलं आणि त्या कामाचे निष्कर्ष त्यांनी मांडले. अर्थातच हे सगळं अनौपचारिक होतं, त्यामुळे त्यांनी संशोधन निबंध म्हणून प्रकाशित नाही केलेलं. म्हणजे आजही आपल्याला तसं थेट मिळत नाही, अप्रत्यक्ष कुठेतरी संदर्भ मिळतो आणि मग तुम्ही मागवून घेऊ शकता त्या विद्यार्थ्याकडून. परंतु ते संशोधन फारच मला कुतूहल वाढवणारं वाटलं. आणि मग असं लक्षात आलं की अरे आपण किती वेळ बोलावं हा प्रश्न समाजशास्त्रामधल्याच संशोधनातनं त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि हा प्रश्न सुटलाय. म्हणजे माझ्यापुरतं तरी मी मानून टाकलं की हा प्रश्न सुटलाय. याचं कारण त्याचे निष्कर्ष फारच सुंदर होते. जे निष्कर्ष आपण कधीही एक विजयपथ सारखं जे मराठीतलं पुस्तक आहे की जे पुस्तक अभ्यास तंत्रावरती आहे, अविनाश धर्माधिकारींनी लिहिलेलं पुस्तक आहे. बहुतेक सगळे स्पर्धा परीक्षा देणारे ते पुस्तक वाचतात, तर त्याच्यामध्येही याबद्दलची काही मांडणी आहे. फक्त ते ऑनलाईन सेशन्स करता नसून अभ्यासाच्या काळा करत आहेत. तर या संशोधनातनं असं त्यांनी सिद्ध केलं की 40 मिनिटं हा सर्वोत्तम ऐकून घेण्याचा काळ असतो. आणि 40 मिनिटात त्याला प्लॅटू फेज म्हणतात. प्लॅटू फेज म्हणजे तुम्ही ऐकायला सुरुवात केल्यानंतर एक 2, 3, 4 मिनिटांमध्ये त्याच्या गुंतत जातात, जर का अर्थात तुमचं इतर ठिकाणी लक्ष नसलं तर. आणि मग एक 2, 3, 4 मिनिटं गुंतत गेल्यावर तुमची ती गुंतवणूक वाढवून एका सर्वोच्च पातळीला जाते आणि मग त्या सर्वोच्च पातळीला असलेली ती गुंतवणूक स्थिर राहते. आणि अशी एक सर्वोच्च स्थिर पातळी असलेला एक मोठा कालावधी त्याला असतो, त्याला प्लॅटू फेज असं नाव देतात. पठार सपाट माथ्याची असतात भूगोलामध्ये, तसं
आणि मात्र कालांतराने तो जो सर्वोच्च कालावधी आहे किंवा तुमची गुंतवणूक आहे ही कमी व्हायला लागते. त्याला डिक्लायनिंग फेज म्हणतात. आणि ती सुरुवातीच्या इतकीच येते. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याच्यामध्ये उरत नाही त्या भाषणात. आणि मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सत्र होती. म्हणजे काठिण्य पातळी वेगळी होती. अमूर्त विषय हाताळणारी होती. काही करमणुकीची होती. म्हणजे संगीत, कला या संबंधीची होती. आणि अशी खूप वेगवेगळी सत्र असलेलं संशोधन घेऊन त्यांचे निष्कर्ष जे आहेत, मला असं वाटलं की आपल्या जगण्याशी संबंधित प्रश्न सोडवण्याकरताच मुळात सामाजिक शास्त्रातलं जे संशोधन आहे हे कसं उपयोगी ठरू शकतं, ह्याचं सत्र घ्यायचं असेल तर त्याची सुरुवातच मुळात या संशोधनापासूनच्या उदाहरणापासून करता येईल. आणि त्यामुळे मी अर्थातच म्हणजे एखादी गोष्ट आपण जर का वाचली असेल आणि आपल्याला ती पटली असेल तर ती आपण अंमलबजावणी करायला पाहिजे, आपण अंमलात आणायला पाहिजे. आणि त्यामुळे आजचं सत्र आहे त्याच्या ऑलरेडी काही मिनिटं गेली आहेत, तुम्ही माझ्यासमोर घड्याळ ठेवून आहे. आणि त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये माझं सत्र संपणारे फार काळजी करू नये आपण इतरांनी सुद्धा. तर असं दिसतं आपल्याला की संशोधनाच्या व्याख्या वगैरे आपल्याला सर्वांना माहिती आहेत. आपल्यातले अनेक जण शिकवतात, संशोधन पद्धती शिकवली असेल, काही जण पीएचडीचं संशोधन करत असतील तर त्यांनी संशोधन पद्धतीचा एखादी प्रश्नपत्रिका सोडवली असेल, म्हणजे रिसर्च पेपर त्यांचा झाला असेल. आणि आपल्या असं लक्षात येतं की ह्या सगळ्या संशोधन पद्धती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या सगळ्यामध्ये सातत्याने म्हणजे त्याच्यातलं सैद्धांतिक मांडणी खूप केली जाते. मग सामाजिक शास्त्रातील संशोधन अशी पुस्तकाचे पुस्तक आहेत, म्हणजे एकच नाही, अनेक पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या लोकांनी मांडले. मग त्याच्याबद्दल वेगळं काय बोलायचं, तर मला असं नेहमी वाटायला लागलं की सामाजिक शास्त्रातील संशोधनाच्या बद्दल बोलताना त्या विषयाच्या मधलं संशोधन असं फार बोलण्याची पात्रताच माझ्याकडे नाही. कारण मला फार तर भूगोल विषयातलं थोडं कळतं असं मी म्हणू शकतो. परंतु अन्य विषयातल्या विषयांच्या मधलं मला कळत नाही आणि त्यामुळे त्या लोकांना मी का सांगावं. पण मला मग अशी म्हणजे मी जेव्हा उदाहरणं पाहत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे सामाजिक शास्त्रातील संशोधन ह्याचा अर्थ कुठल्या तरी सरकारी योजनेची यशस्वीता किंवा कुठल्या तरी महिला बचत गटांचं काम किंवा कुठल्या तरी ठिकाणी झालेल्या कुठल्या तरी शेतीची उत्पादकता असं एवढंच आहे का? किंवा एखाद्या कुठल्या तरी समूहामधल्या कुटुंबांच्या आर्थिक व्ययाचा केलेला अभ्यास किंवा कुठल्या तरी समाज गटाच्या प्रगतीचं केलेलं विश्लेषण एवढंच आहे का? तर ज्याला हार्डकोअर म्हणजे त्या गाभ्याचे विषय म्हणता येतील अशा प्रकारची संशोधनं आता झाली आहेत, खूप झाली आहेत. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की त्याची प्रतिआवृत्ती निघत असते. म्हणजे क्ष ठिकाणी केलेलं संशोधन असेल तर तसं तसं उचलून ते या ठिकाणी आपण करतो आणि मग त्यामुळे त्याची एक आवृत्ती नवीन निघते असं ते होतं. परंतु आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक शास्त्रातलं संशोधन हे एवढ्या पुरतं नाहीये. हे आणखीन मी सांगायचं कारण असं आहे की थोडं असं व्हायला लागलंय की अन्य विषयातले लोक सामाजिक शास्त्रातलं संशोधन वाचतात का, असा एक आढावा घेतला आणि हा आढावा मी घेतलेला नाहीये. हा आढावा सायटेशन इंडेक्स मधून आपल्याला मिळतो की तुमचं संशोधन किती जणांनी वाचलं आणि किती जणांनी त्याचे संदर्भ घेतले. तर आपल्याला असं दिसतं की सामाजिक शास्त्रामधल्या बहुसंख्य, सगळ्या नाही परंतु जवळपास 80% आसपासच्या संशोधनाची सायटेशन ही फक्त त्या विषयातल्याच लोकांची. म्हणजे समजा अर्थशास्त्रामधल्या कोणीतरी कुठल्या तरी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये संशोधन केलं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये शोधनिबंध लिहिणाऱ्या, संशोधन करणाऱ्या इतर लोकांनी त्यांचे शोधनिबंध वाचलेत, वापरलेत आणि तसे त्यांनी ते संदर्भ म्हणून दिलेत. तर असं आपल्याला दिसतं. आणि हे चित्र अर्थशास्त्रामध्ये आहे, तसंच भूगोलामध्ये देखील आहे. भूगोलात त्याला फार वेगळा अपवाद नाहीये. समाजशास्त्रामध्ये आहे, मानसशास्त्रामध्ये आहे, इतिहासामध्ये आहे. बहुतेक सगळ्या सामाजिक विज्ञानांमध्ये असं चित्र आपल्याला दिसतं. आणि मग ज्यावेळेला मी दुसरीकडे बघितलं तर असं लक्षात आलं की भारतामधली ही जी परिस्थिती आहे तर अशी परिस्थिती मुख्यतः प्रगत देशांमधल्या संशोधनांमध्ये कुठे आहे. आणि मग हे संशोधन करणारे कोण आहे याच्याबद्दल म्हणजे या निमित्ताने माझंच खूप संशोधन झालं. तर मला असं लक्षात आलं की सामाजिक शास्त्रामध्ये ज्याला संशोधनाचा दर्जा आहे असं लिखाणाचं काम करणारे सामाजिक शास्त्र पलीकडचे खूप जास्त लोक आहेत की ज्यांची सायटेशन्स खूप आहेत.
म्हणजे सामाजिक विज्ञानामध्ये अन्य लोकांनी येऊन काहीतरी काम केलंय, ते काम मांडलंय, लोकांसमोर औपचारिकपणे मांडलंय आणि त्या कामाचा संदर्भ घेऊन जगातल्या बहुतेक सगळ्या विषयांमधली किंवा ज्ञानशाखांमधली माणसं संशोधन करतात. अशी असंख्य उदाहरणं सापडतात. माझ्या लक्षात आलं की सामाजिक शास्त्रातल्या संशोधनाबद्दल बोलताना आपल्याला ह्याचं भान असायला पाहिजे. आणि त्यामुळे आपण सामाजिक शास्त्रातले संशोधन म्हणजे ठराविक प्रकारच्या ज्या चौकटी आहेत, त्या चौकटी मोडून आलो तर आपलं संशोधन हे इतरांना वाचावंसं वाटणारं संशोधन होईल. आणि मला असं नेहमी वाटतं की संशोधनातल्या प्रकाशनातला आनंद बिनंद ठीक आहे, म्हणजे ते कलेसाठी कला म्हणून जसं कवी किंवा कुठला तरी कलाकार आपली कला पेश करतो, तर ते ठीक आहे. परंतु आपलं संशोधन इतर कोणीतरी वापरलंय हा जो आनंद आहे तो मिळवायचा असेल तर मग आपल्याला असा विचार करायला पाहिजे. आणि ह्याची उदाहरणं खूप दूरची नाहीये. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्याला बऱ्याचदा मग ह्याचं उदाहरण कुठलं तरी युरोपियन विद्यापीठ, ह्यातलं कुठलं तरी अमेरिकन विद्यापीठ किंवा असं काहीतरी वाटतं, तर यातली उदाहरणं ती नाहीये. म्हणजे यातलं अतिशय चांगलं आपल्या जवळचं उदाहरण अभयबंग हे आहे. तर अभयबंगांना आपण सगळेजण ओळखतो. सर्च नावाची संस्था गडचिरोलीमध्ये जे चालवतात ते ओळखतो. अभयबंगांचं स्वतःचं स्पेशलायझेशन जर का आपण पाहिलं तर ते सोशल मेडिसिन मध्ये आहे. म्हणजे ते MBBS झाले आणि जॉन हॉपकिन्स मध्ये जाऊन ते शिकले, तर त्यांनी सोशल मेडिसिन मध्ये PG केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि सोशल मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यावर गडचिरोलीच्या जवळ ते शोधग्राममध्ये येऊन राहिल्यावर त्यांनी आणि राणी बंग त्या दोघांनी मिळून जे संशोधन मांडलंय ते आहेत मेडिसिन मधले, म्हणजे त्या अर्थाने शुद्ध विज्ञानातले नाही पण अप्लाइड सायन्स मधले, उपयोजित विज्ञानातले. पण त्यांच्या सगळ्या संशोधनाचे संदर्भ सामाजिक आहे. आणि मग स्त्रियांचं आरोग्य असेल, व्यसनांबद्दलचे प्रश्न असतील, तर ह्याबद्दलचं अप्रतिम सामाजिक संशोधन म्हणजे त्या दर्जाचा डेटाबेस हा इतर ठिकाणी मिळणं कठीण आहे. इतकं अप्रतिम सामाजिक संशोधन हे अभयबंग आणि राणीबंगांनी केलंय. आणि राणीबंगांची अनेक पुस्तकं ही त्या अर्थाने आपण ज्याला शोधनिबंध म्हणतो त्या प्रकारात लिहिलेली नसली तरी आपल्या लक्षात येतं की ती पुस्तकं त्यातलं कामाची पद्धत आणि त्यातला मांडलेली माहिती, आकडेवारी, सामग्री आणि निष्कर्ष हे सगळं संशोधनाच्या दर्जाचं आहे. तर सामाजिक विषयांमध्ये ज्या वेळेला आपण संशोधन करू इच्छितो असं म्हणतो, तर त्यावेळेला आपल्याला ह्यासारख्या संशोधना ही आपल्याला रोल मॉडेल्स आहेत हे करता येतं. आपल्याला कदाचित माहिती असेल की हेमलकशाला प्रकाश आमटे, मंदा आमटे अनेक वर्ष काम करतात. आणि प्रकाश आणि मंदा आमटेंकडे प्रचंड डेटाबेस, म्हणजे ते अभिमानाने सांगतात त्यांच्या अनेक फिल्म्समध्ये ते वारंवार येतं की पहिल्या दिवशी आलेल्या पहिल्या पेशंट पासून आज सकाळी येऊन गेलेल्या पेशंट पर्यंत सर्वांचे केस पेपर्स त्यांच्याकडे, आणि ते अतिशय नेटके वर्गवारी करून ठेवलेले केस पेपर्स आहेत. आणि अर्थातच पिढ्या ते डॉक्टर की मध्ये येत असल्यामुळे त्याच्यावरून अप्रतिम सामाजिक संशोधन झाले. आणि ते सामाजिक संशोधन जे आहे ते खूप वेगळ्या प्रकारे आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु आरोग्याचं भान असणाऱ्यांमध्ये स्त्रिया किती आणि पुरुष किती असं जर का वर्गवारी काही आपल्याला हवी असेल, विशेष करून आदिवासी समुदायांच्या बाबत, तर आपल्याला प्रकाश आमटेंकडे असलेला डेटाबेस जो आहे, हा प्रकाश आमटेंकडे असलेला डेटाबेस हा खूप मोठा आधार आहे. तर मला एवढंच आपल्याला माहीत करून द्यायचं आहे की सामाजिक शास्त्रातलं संशोधन त्याच्याकडे बघताना आपल्याला इतक्या खुल्या मनाने पाहावं लागेल. आपल्याला एक गृहीत धरावं लागेल की आपल्या अत्यंत पारंपरिक आणि त्या अर्थाने जुन्या झालेल्या चौकटी ज्या आहेत त्या आपण बाजूला ठेवूया, फार त्याच्यामध्ये नको गुंतूया. कदाचित ते आपले जिव्हाळ्याचे विषय असतील, सोयीचे असतील किंवा आपल्याला सरावाचे विषय असतील, पण त्याच्यामध्ये नको गुंतूया. आता त्याच्या पुढे खूप जग निघून गेलंय. आणि दुसरं मला नेहमी असं वाटतं की असं ज्या वेळेला अन्य विद्याशाखांमधली लोक येऊन आपल्याकडे संशोधन करतात त्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपलं मैदान सोडून चालतोय. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हवामान बदलामध्ये संशोधन कोणी केलं पाहिजे, तर हवामान बदलाच्या परिणामांमध्ये
सर्वाधिक संशोधन करायची संधी ही अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि भूगोलातल्या माणसांना आहे. दुर्दैवाने त्यातलं सर्वाधिक संशोधन करणारी माणसं ही संख्याशास्त्रामधली आहेत, रसायनशास्त्रामधली आहेत किंवा भौतिकशास्त्रात, आणि ते सामाजिक परिणामांबद्दल अभ्यास करतात. तर खरं म्हणजे समाजशास्त्रातल्या माणसांनी करायला पाहिजे, आणि त्यामुळे सामाजिक शास्त्रातल्या संशोधनाच्या संधी करता आता नवीन क्षेत्र शोधण्याची खूप गरज आहे. मुळामध्ये आपण वेगळी क्षेत्र आपली आहेत आणि ती आपली आहेत हे मांडण्याकरता, सिद्ध करण्याकरता अधिक चांगल्या प्रकारे ती जोरकसपणे आपण मांडूया आणि लोक म्हणतील की हो तुम्ही अधिक चांगलं हाताळलंय. याचं दुसरं कारण मला असं नेहमी वाटतं की माणसं आणि माणसांच्या वृत्ती, म्हणजे ज्याला ह्युमॅनिटीज हा शब्द वापरला जातो, माणसांचं वर्तनशास्त्र, ह्याबद्दलची एक चांगली सैद्धांतिक मांडणी ही सामाजिक शास्त्रांच्या लोकांकडे उपजत आहे. हे आपण शिकलोय आपल्यातले अनेक जण. त्या अर्थाने मी ते औपचारिकपणे शिकलो नाहीये, कारण मी विज्ञान शिकत भूगोलही विज्ञानातून शिकत आलो. परंतु आपल्यातल्या अनेक जणांनी ते 11वी नंतर त्या अर्थाने औपचारिक मांडणी जी आहे सामाजिक शास्त्रामधल्या सैद्धांतिक गोष्टींची ती शिकलेलो आहोत, की आपली बाजू तयार आहे. अशा वेळेला आपल्याला नव्याने ती माहीत करून न घेता सुद्धा त्याच्या आधारावरती अन्य विषयांमधली माहिती, ज्याला GISच्या भाषेमध्ये सुपर इम्पोज करणे म्हणतात, तर अशी ती सुपर इम्पोज करता येईल आणि त्यातून आपण असे निष्कर्ष काढू की जे कदाचित इतरांना सुचले नसते, इंटरप्रिट करता आले नसते. त्यातला महत्वाचा भाग हा आहे की ते इंटरप्रिट करता यायला पाहिजे. तर तसे इंटरप्रिट करता आले नसते, आणि मला नेहमी असं वाटतं की अशा प्रकारची चांगली इंटरप्रिटेशन्स जी आहे, तर ही चांगली इंटरप्रिटेशन्स करण्याची ताकद सामाजिक शास्त्रातल्या संशोधनामध्ये जरूर आहे. आता प्रश्न असा आहे की ह्याकरता आपण काय कसं तयार व्हायचं, आणि हा प्रश्न जो आहे हा मला खरं म्हणजे थोडा एक 5-7 मिनिटाच्या विस्ताराने आपल्याशी बोलावासा वाटतोय. याचं कारण थोडं असं आहे की असं थोडं झालंय की संशोधनाची साधनं खूप बदलत चालली, आणि संशोधनाची जी सामग्री आहे म्हणजे डेटा आहे तो हाताळण्याची ताकद या साधनांची अफाट आहे. आपल्याकडे दुर्दैवाने ज्या पद्धतीने सामाजिक शास्त्रातलं संशोधन परंपरागतरित्या आपण करत आलोय, त्यामध्ये होतंय असं की खूप मोठी ताकद असलेलं साधन आहे, परंतु ते आपण वापरू शकत नाही हो. याचं कारण असं आहे की ते वापरण्याची म्हणजे त्याला आपण तयार नाही होत. आपण त्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, ते साधन आपण वापरून घेतलेलं नाही. मी याचं नेहमी उदाहरण देताना असं म्हणतो की आपण हत्तीला पाव खायला दिला, म्हणजे हत्तीची ताकद मोठा ओंडका उचलायची आहे आणि आपण त्याला कुठली तरी एक प्लास्टिकची खुर्ची उचलून पलीकडे ठेवू असं सांगतोय. तर आपल्यातले अनेक जण संशोधन करताना अनेक सॉफ्टवेअर्स वापरतात, संगणकीय प्रणाली वापरतात, आणि मग संगणकीय प्रणालींमध्ये लोक SPSS वापरायचे. आता सध्या अगदी म्हणजे जोरदार ज्याच्याबद्दलचं आकर्षण आहे ते म्हणजे R नावाचं सॉफ्टवेअर आहे की जे खूप लोक वापरतात, आणि हे R मध्ये डेटा टाकला, R मध्ये अमुक केलं, R मध्ये तमुक केलं वगैरे वगैरे असं अशा गप्पा मारतात. MATLAB सारखं सॉफ्टवेअर आहे, काही जण ते वापरायला लागले. परंतु मग R मध्ये केलं काय असं विचारलं तर मग जी उत्तर असतात ना ती खरं म्हणजे मग आपल्या लक्षात अरे हे तर एक्सेल मध्ये सर्च. म्हणजे R कशा करता, R जर का आपण वापरलं तर आपल्याला R ची ताकद कळली का, आणि मग आपण R सारखं सॉफ्टवेअर वापरलं तर त्याच्याकडून आपण खूप जास्त काम करून घेऊ शकलो असतो. तर मी जे म्हणतोय की सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करणाऱ्या मंडळींनी स्वतःला इक्विप केलं पाहिजे. आय मीन वी हॅव टू बी रेडी टू हँडल दीज काइंड ऑफ टूल्स. इतकी मोठी आयुध जी आहेत, साधनं आहेत, तर ही साधनं वापरण्याकरताच्या क्षमता मिळवणं हे खूप मोठी गरज सामाजिक शास्त्रातल्या संशोधना करणाऱ्या सर्वांनी मान्य केली पाहिजे. आणि मग त्याकरता अर्थातच नव्याने काही गोष्टी शिकाव्या लागतील. मला नेहमी 2-3 मोठी माणसं आठवतात. मुंबई विद्यापीठातले आपण काही जण असाल, शिवाजी विद्यापीठातले असाल, पुणे विद्यापीठातले काही जण असाल. तर आता माझे शिक्षक ज्या वयाचे होते ते म्हणजे आता ते सगळे 80च्या आसपासचे किंवा 70चे तर नक्कीच शिक्षक आहेत, म्हणजे जे वय सिनियर होते ते.
आणि असे शिक्षक जे होते हे साधारण 50 मध्ये असताना कुठेतरी संगणक आला, कम्प्युटर आला आणि डिपार्टमेंटमध्ये पहिले कम्प्युटर्स ते 50 मध्ये असताना आले आणि ते निवृत्त होत असताना ज्याला आता आपण पेंटीएम म्हणतो आणि त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणजे विंडोज आहे आणि त्याच्याकरताचे सॉफ्टवेअर्स आहेत. तर हे सगळं ते निवृत्त होता होता आले आणि आश्चर्य असं आहे की यातले अनेक जण आज निवृत्तीनंतरही ते संगणक तर नुसते वापरतच नाहीये, त्या संगणकामधल्या आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर्स वापरतायत आणि सॉफ्टवेअर्स वापरून काम करतायत. तर 50 मध्ये आलेलं एक नवीन तंत्रज्ञान त्यांनी शिकून घेतलं, ते आत्मसात केलं. 60व्या वर्षी ते अपग्रेड झालं, स्वतःलाही अपग्रेड केलं आणि 60व्या वर्षानंतर त्याचा वापर करणं, त्याचं ऍप्लिकेशन केलं. तर ही जी ताकद आहे ही सामाजिक शास्त्रातल्या सर्व मंडळींना मिळायला पाहिजे किंवा मिळो अशी माझ्या सदिच्छा आहे. त्याचं कारण असं मला नेहमी असं वाटतं की संशोधन करणाऱ्यांना काही जणांचं म्हणजे हे विनोदाने म्हटलं जातं, मी कधीतरी विनोद म्हणून तो करतो, की अनेकांचं असं म्हणणं असतं की आता काय झालं की आम्ही या 21व्या शतकात जन्माला आलो तर बरंच गोष्टी लोकांनी करून टाकल्या आणि आता आम्हाला नवीन काही करायचं झालं तर खूप लांब चालत जाऊ. म्हणजे न्यूटननी शोध लावून टाकले, आईन्स्टाईननी लावून टाकले, आणखी अनेक जणांनी लावून टाकले. आता आम्हाला नवीन सिद्धांत मांडायचा असेल तर एवढे सगळे सिद्धांत मांडण्या पलीकडचं काहीतरी करावं. कदाचित 300 वर्ष आधी जन्माला आलो असतो तर इतकं पुढचं आम्हाला करायची गरज नव्हती. सुरुवातीलाच आम्ही केलेलं काम हे नवीन संशोधन झालं असतं. पण ह्याच्याबरोबर दुसरी बाजू पण आहे की आता नवीन एखादी गोष्ट मांडण्याकरता किंवा ती मुळात समजून येण्याकरता जी साधनं उपलब्ध आहेत ती साधनं अफाट आहेत. म्हणजे सामाजिक शास्त्रातल्या संशोधनामधल्या पद्धतींमधलं सगळ्यात मला गंमत अशी वाटते की माणसं तर कैक आहेत. भारतामध्ये इतकी अफाट माणसं आहेत संख्येने पण आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये त्याहून अफाट असं वैविध्य आहे. तर इतकं वैविध्य असलेली आणि इतकी संख्येने मोठी असलेली माणसं ही यांचा म्हणजे एक जरी निकषाचा डेटा असेल, एक क्रायटेरिया बेस्ड ऑब्झर्वेशनचा सेट असेल तरीही तो किती प्रचंड होईल. म्हणजे इतक्या प्रचंड संख्येने ही माणसं आहेत आणि हा जो डेटा आहे तर पूर्वी साधी गोष्ट अशी होती की समजा एडिसनला काम करायचे, आईन्स्टाईनला करायचे किंवा ह्युमॅनिटीज मध्ये काम करणाऱ्या 1930-1940 जाऊ दे पण 1970-80 मधल्या माणसांनी समजा जर का सर्वेक्षण करायचे आणि सर्वेक्षणाचे नमुने अर्ज भरून घेतले आणि ते अर्ज भरून घेत घेत तो फिरला आणि त्यांनी किती जणांच्या मुलाखती घेतल्या आणि काम केलं तर त्याच्यातली अंगभूत मर्यादा अशी आहे की समजा 1,00,000 जणांच्या मुलाखती घेता येतील का, 1,00,000 जणांचा क्वेश्चनेअर बेस्ड डेटाबेस त्याच्याकडे असेल का आणि समजा मिळवला आणि एका वेळेला 5,000 माणसं लावली आणि त्यामुळे ती 20 जणांचा सर्वे केला आणि पटकन त्यांनी 1,00,000 माणसांचा डेटाबेस मिळवला तरी 1,00,000 माणसांच्या हाती लिहिलेल्या डेटाबेसचं टॅब्युलेशन करणं म्हणजे तक्ते तयार करणं आणि त्या तक्त्यांवर प्रक्रिया करून त्याच्यातून निष्कर्ष काढणं तर हे किती मोठं काम होईल आणि हे काम होईपर्यंत ज्यांचे मुलाखती घेतल्या त्यातली किती माणसं तशीच राहतील, किती माणसं मुळात राहतील आणि किती माणसांची मतं तशी राहतील, तोपर्यंत तंत्रज्ञान किती बदलेल. तर हे थोडं आपण जसं विचार करत जाऊ तसं लक्षात येतं की अरे हे जरा कठीण प्रकरण आहे. त्या उलट आता परिस्थिती अशी आहे की आता गुगल फॉर्मची एक लिंक तयार केली आणि ही गुगल फॉर्मची लिंक शेअर केली तर म्हणजे आपल्या सगळ्यांना अनुभव असेल की आपल्या मुलांना कॉलेजमध्ये 3,000 मुलं असतील आणि कॉलेजमध्ये 3,000 मुलांना लिंक शेअर केली आणि जर का चांगलं नेटवर्क असेल तर हार्डली 1 तास सव्वा तासामध्ये 3,000 रिस्पॉन्सेस येतात आणि 3,000 रिस्पॉन्सेस नुसते येतात ते महत्वाचा म्हणजे तो एक भाग अत्यंत महत्वाचा आहे. ते 1,00,000 माणसांची माहिती गोळा करणं, 1,00,000 माणसांकडून माहिती गोळा करणं हे आता फार सोपं झालं आणि 1,00,000 माणसांकडून झालेली माहिती जी आहे ती तुम्ही काहीही न करता तुम्हाला हव्या त्या रूपात येते. म्हणजे चक्क त्याचं स्प्रेडशीट आहे एक्सेलमध्ये गुगल फॉर्मचं आणि ते स्प्रेडशीट आहे ह्याची आणखीन ताकद कशात आहे तर ह्याची ताकद ह्याच्यात आहे की ते कम्पॅटेबल आहे. ते स्प्रेडशीट तुम्ही हव्या त्या उरलेल्या सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करू शकता आणि मग तुम्हाला 1,00,000 आकड्यांची बेरीज करायची गरज नाही. तर तो कॉलम सिलेक्ट केला की आपोआप खाली सम येते. ऑटो सम हे बटन सुद्धा दाबायची गरज. तर असं दिसतं आपल्याला की ताकद प्रचंड वाढली. सामाजिक शास्त्रातल्या संशोधनामध्ये ती प्रतिबिंबित झाली पाहिजे. इट हॅज टू बी रिफ्लेक्टेड इन दी रिसर्च. असं दिसतं आपल्याला की इतकीशी प्रतिबिंबित होत नाही आणि त्यामुळे
जितकं आपल्याला सर्वांना माहिती आहे की नमुना जितका लहान तितकं वास्तवापासून दूर असणारे किंवा न जोडणारे निष्कर्ष आपल्याला मिळत जातात. तर असे वास्तवाच्या जवळ जाणारे म्हणजे ज्याचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व मिळतो, असं इन्फायनाईट हा शब्द वापरायचा म्हणून आहे. तर इन्फायनाईट सेट ऑफ ऑब्झर्वेशन कधीच नसतील की ज्याच्यातून तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व मिळेल. पण नियर टू इन्फायनाईट किंवा निदान अबंडंट तरी म्हणजे मुबलक निरीक्षण आहेत आणि अशी मुबलक निरीक्षणांचं काहीतरी तुम्ही काम केलं आणि त्याच्यातून काहीतरी एक वितरणाचा वक्र शोधून काढला की जो वितरणाचा वक्र हा तुम्हाला जशा गोष्टी परिसरामध्ये दिसतात त्यांच्याबद्दल त्यांच्याशी जुळणारा तो वक्र आहे. तर हे करण्याची ताकद आता तंत्रज्ञानाने मिळाली आहे आणि ही फक्त विज्ञानाला नाहीये. तर ही ताकद उलट आहे माझं म्हणणं. विज्ञानामध्ये तर ही ताकद म्हणजे त्याच्यामधल्या मर्यादा खूप आहेत विज्ञानामधल्या. कारण तुम्ही 1,00,000 प्रयोग म्हणजे एकच प्रयोग 1,00,000 वेळा करायचं म्हटलं त्याच्यामधल्या अडचणी खूप वेगळ्या आहेत. पण एक प्रश्नावली 1,00,000 माणसांकडून भरून घ्यायची म्हटली तर ते तुलनेने सोपं आहे. आणि त्यामुळे डेटाबेस ही खूप मोठी ताकद म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बिग डेटा बद्दल आता खूप बोललं जातं. आपण कुठलंही वर्तमानपत्र चांगलं उघडलं तर त्याच्यामध्ये बिग डेटाचे कोर्सेस आहेत. म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स 15 दिवसाचा बिग डेटाचा कोर्स इथपासून ते बीएससी एमएससी बिग डेटा अनालिसिस इथपर्यंतच्या डिग्रीज असे खूप मोठं क्षेत्र म्हणजे त्याला स्पेक्ट्रम किंवा रेंज म्हणतात अशी आपल्याला बिग डेटाची मिळते. पण बिग डेटाची खरं म्हणजे बिग डेटा ही मिरासदारी कोणाची पाहिजे तर ती म्हणजे त्याच्यातलं सॉफ्टवेअर लिहिणं त्याचं कोडिंग हे कदाचित आयटी सॉफ्टवेअर मधली माणसं करतील. पण खरा बिग डेटा कोणाकडे आहे? खरा बिग डेटा हा सामाजिक शास्त्रातल्या माणसांकडे. आणि त्यामुळे बिग डेटा सायन्स मध्ये खूप मोठं काम प्रचंड संधी आणि त्याच्यात उतरून जगाला विस्मयकारक असे काही निष्कर्ष काढण्याची ताकद ही सोशल सायन्सेस मध्ये आहे. याचं कारण 2 आहे. एक तर कारण असं आहे की सोशल सायन्सेस ही इंटरप्रिटेटिव्ह सायन्सेस आहे. म्हणजे ही अनुमानात्मक विषय आहे. तुम्ही काहीतरी एक संच घेता त्या संचावरती तुम्ही काहीतरी एक प्रक्रिया करता आणि ह्या प्रक्रिया ज्या असतात त्याच्यामधून जे काही तुम्हाला निष्कर्ष मिळतात त्यांचे तुम्ही अन्वयार्थ लावता. नुसतं निष्कर्ष काढून थांबून काहीच होत नाही. म्हणजे काय भारतातल्या माणसांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे आणि त्याच्यामध्ये पुरुषांची ती 5 फूट 3.5 इंच आहे आणि कदाचित महिलांची माहित आहे हे आकडे खरे नाही आहेत मी काल्पनिक म्हणून जसे सुचतील तसे म्हणतोय पण कदाचित महिलांची 5 फूट 1 इंच असं समजा उद्या काहीतरी एक आकडा निघाला तर त्याचा अन्वयार्थ काय हे लावायची ताकद सामाजिक शास्त्रातल्या माणसांकडे जास्त चांगली आहे. ती विज्ञानापेक्षाही अधिक चांगली आहे आणि हे विधान मी विज्ञान शिकलेला असूनही करतो. म्हणजे हे विधान भावनेच्या भरात करत नाही त्याच्या मागे काहीतरी आधार आहे. तर आपल्याला इंटरप्रिटेटिव्ह स्किल्स जास्त आहेत. आता अशी इंटरप्रिटेटिव्ह स्किल्स जास्त असण्याची आपली क्षमता आहे ती वापरण्याकरता आपला डेटाबेस मोठा असेल ना तर मग तरच त्याचा उपयोग आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की सामाजिक शास्त्रातल्या मंडळींनी आपला डेटाबेस खूप मोठा केला पाहिजे प्रचंड वाढवत दिला पाहिजे. तो खूप मोठा डेटाबेस करतानाच त्याच्या बरोबरीने आणखीन हेही केलं पाहिजे आपण की आपल्याला इंटरप्रिटेटिव्ह स्किल्स आहेत ती थोडी अन्य विषयातल्या क्षेत्रांमध्ये तयार झालेल्या डेटा करता वापर. म्हणजे सोशॉलॉजीच्या माणसांनी सोशॉलॉजी मधला डेटा घेतला आणि त्याला सोशॉलॉजिकल टूल्सच वापरली आणि सोशॉलॉजिकल निष्कर्षच काढले किंवा असं अर्थशास्त्रामध्ये केलं असं इव्हन भूगोलामधल्या माणसांनी. तर त्याची जी ताकद आहे किंवा त्याची जी उपयुक्तता आहे किंवा त्यातलं जे वैविध्य आहे हे मर्यादित राहणार आहे. परंतु वैद्यकशास्त्रामधले डेटा घेतला तो इकॉनॉमिक्स किंवा समाजशास्त्रातल्या माणसांनी त्याचं प्रोसेसिंग केलं आणि त्याचा अन्वयार्थ लावला तर वैद्यकशास्त्रामध्ये डॉक्टरना न कळलेले काही कळ हे समाजशास्त्रातली माणसं लक्षात आणून देऊ शकतात. आणि ही ताकद आपल्याला सामाजिक शास्त्रातलं संशोधन म्हणून ओळखता आली पाहिजे. पुढच्या 15 दिवसामध्ये जे काही सत्र होते त्या सत्रांमध्ये अनेक जण आपापल्या विषयांच्या अंगाने आपापल्या अनुभवांच्या अंगाने किंवा आपापली ज्या पद्धतीची आवड आहे मांडणी आहे तज्ञता आहे अनेक गोष्टी आहेत तर किंवा आपलं जे काम आहे ते मांडतील. पण मला असं वाटतं की आजच्या पहिल्या सत्रामध्ये बोलताना
जर का म्हणजे मला हे आपल्या समोर ठेवायचं आणि त्या अर्थाने मी हे पहिल्यांदाच अशा गटासमोर मांडतो. यापूर्वी मी बोललोय याच्याबद्दल, पण ते एका अतिशय स्ट्रक्चर्ड कोर्समध्ये होते, त्यामुळे तिथे बोलण्याला संदर्भ वेगळे होते. आपण सर्वजण संशोधनाच्या एखाद्या शॉर्ट टर्म कोर्समध्ये स्वतःहून सहभागी होऊ इच्छिता आणि त्यामुळे संशोधनाबद्दलचा कल किंवा संशोधनाबद्दलची आवड किंवा आपण मुळात संशोधनामध्ये आपल्याला काहीतरी रस आहे हे आणखीन वेगळं सिद्ध करायची गरज नाही. अशा पार्श्वभूमीवर आपल्याशी जर का हे शेअर केलं तर पुढच्या 15 दिवसामध्ये जे जे काही आपल्या समोर येऊन जाईल त्याकडे आपण थोडा अशा नजरेने बघूया. एम्पॉवरमेंट हा शब्द सामाजिक विज्ञानामध्ये खूप वापरतात आणि वेगवेगळ्या समाज घटकांपासून ते वेगवेगळ्या घटकांपर्यंतची एम्पॉवरमेंट म्हणजे सबलीकरणाबद्दल आपण बोलतो. मला असं वाटतं की सामाजिक विज्ञानाने स्वतःची रिसर्च एम्पॉवरमेंट करायची आणि ही टीका नाहीये, म्हणजे ही कॉमेंट नाहीये. तर ही काय म्हणायचं, ही जाणून आलेली म्हणजे ही मला उपयुक्त वाटणारी गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की अरे ह्याच्यातून आपण मोठे होऊ, म्हणजे आपण कसे वाईट आहोत किंवा तुम्ही कसे वाईट आहात असं ह्याच्यात काही भावनाच नाहीये. पण आपल्याला सामाजिक शास्त्रावर आता जो मुख्य आक्षेप आहे की त्यांचं संशोधन हे बऱ्याचदा असं संशोधन असतं की ज्याच्यामधून नवीन काही निर्मिती होत नाही, ज्ञात असलेल्या गोष्टी सिद्ध होतात. ते संशोधन आहे का नाही तर गोष्ट खरीच आहे. म्हणजे एखादी योजना फसली तर ती फसलेली माहिती असते, पण ते कुठेतरी संख्याशास्त्रीय पद्धतीने किंवा संशोधन पद्धतीने सिद्ध करावं लागतं, आपण ते सिद्ध करतो. पण ह्याच्यातून त्यातल्या सुधारणांविषयी काही अंदाज येतोच असं नाही, कारण आपलं संशोधनाची दिशा वेगळेली असते. बऱ्याचदा आपण खाली काहीतरी रेकमेंडेशन देतो पण ती काही फारशी डेटा बेस्ड नसतात. पण असं आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या ठिकाणी हा जो आक्षेप आहे हा आपण खोडून काढू शकतो. कशा पद्धतीने खोडून काढू शकतो, तर आपण ज्यावेळेला असा जाणीवपूर्वक विचार करू की आपल्याला हे सगळं मांडायचं असेल, आपल्याला हे सगळं करायचं असेल तर कसं करता येईल. तर मला असं वाटतं की सोशल सायन्स मधल्या लोकांनी रिसर्च करता हा एक नवीन व्ह्यू पॉइंट म्हणजे दृष्टिकोन जरूर आत्मसात करा. आजच्या दिवशी मला ते कार्नेजी मेलन मधलं संशोधन आठवतंय आणि मला त्यांनी जो कर्व आहे त्याचा एक्स ऍक्सिस पण आठवतोय आणि त्यामुळे मला माहितीये की तो कर्व खाली यायची वेळ आता झाली. समोरचे पार्टिसिपंटचे आकडेही मी बघतोय आणि त्यामुळे मला हे कळतंय की माझी वेळ संपत आली. परंतु मला जे शेअर करायचं होतं ते महत्वाचं एवढंच होतं की सामाजिक शास्त्राच्या संशोधनातली अफाट ताकद आपण या निमित्ताने पुन्हा एकदा समजून घेऊया. सरदार पाटील सर, त्यांचे सहकारी, त्यांचं महाविद्यालय आणि आपल्या सर्वांच्या हा एक खूप मोठा खटाटोप करू घातलाय. तर त्या खटाटोपामध्ये आपण ह्या नजरेने सहभागी होऊया आणि त्या सहभागानंतर आपलं संशोधन हे अधिक उपयुक्त, लोकांना आपलं वाटणारं आणि समाजशास्त्रापलीकडचे अनेक जण जे आवर्जून नोंदवतील म्हणजे त्याची सायटेशन्स वाढतील असं व्हावं, याकरता मी आपल्याला सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय उत्तम प्रकारे संशोधनाला एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. वानखेडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या दोन्ही कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन करा प्लीज. सर आवाज येतोय माझा? हो सर. हॅलो. हा, धन्यवाद सर. तर सर्वप्रथम मी आजच्या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व आपल्या 7 जे इन्स्टिट्यूट आहेत ज्यांच्याशी आटर्ले सप्रे महाविद्यालयाचा MOU झालेला आहे, तर अशा 7ही महाविद्यालयांचे प्राचार्य आणि ज्योग्राफीचे हेड तसेच त्यांचे सहकारी आणि त्यांच्यासोबत त्यांचे विद्यार्थी जे सहभागी झालेत त्यांचं त्यांचं स्वागत ऑलरेडी झालेलंच आहे. अर्थातच त्या ठिकाणी आजचे जे प्रमुख वक्ते होते ते एक मोठं नाव, भूगोल क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. मुंबई विद्यापीठामध्ये तसंच पुणे विद्यापीठामध्ये सरांना ओळखत नाही असं व्यक्तिमत्व सापडणं कठीण आहे. कारण त्याचं कारण असं आहे की सरांचा व्यासंग जो आहे ज्ञानाचा तो प्रचंड मोठा आहे
आणि त्यांची तळमळ जी असते ती फार जवळून मी बघितलेली आहे. सरांसोबत साधारणपणे मागच्या वर्षी FDP एक सरांनी ऑर्गनाईज केलेला होता सरांच्या कॉलेजला. तेव्हा एक 8 दिवस सरांच्या सहवासात राहण्याचा प्रसंग आलेला आहे. तर त्यानिमित्तानं पण बघितलं की सरांचं अगदी फील्डवर जाऊन कशा पद्धतीनं या ह्याच्यामध्ये सुद्धा आता खूप सर्व्हिस सरांची झालेली आहे आणि त्या सगळ्यांमध्ये एक फील्डवर जाऊन प्रत्यक्ष ते सगळं कलेक्ट करणं, सॅम्पल्स कलेक्ट करणं किंवा त्याबद्दलची माहिती सांगणं, याची जी तळमळ आहे किंवा सरांकडचं जे नॉलेज आहे ते डील करण्याची जी एक तळमळ सरांची मी अनुभवली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि अर्थातच आता जे व्याख्यान सर्वांनी त्याच्यातून तुम्ही अनुभवलेलंच असेल. अर्थातच पुढचे जे व्याख्यान असतील त्याच्यामधून सुद्धा सरांना ऐकायची संधी आपल्याला मिळेल. यापूर्वी सुद्धा सरांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्याख्यानं जी दिली तेही मी ऐकलेली आहेत, अटेंड केलेली आहेत. तर खरोखरच अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटण्याची संधी जी आहे या माध्यमातून आपल्याला आठवले सप्रे महाविद्यालय यांनी उपलब्ध करून दिली. त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान तेंडुलकर सर आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सरदार पाटील सर, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, त्याच्यानंतर एक समन्वयक आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ज्या घडवून आणल्यात त्यासाठी मी आठवले सप्रे महाविद्यालयाची सगळी टीम जी आहे सरदार पाटील सरांची त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. अगदी वेळेतला वेळ काढून, कारण की प्रत्येकाचं शेड्यूल आहे, प्रत्येकाचं काही ना काही ऍक्टिव्हिटीज त्या कॉलेजला चालू असतात. त्या सगळ्या महाविद्यालयांचे प्राचार्य सुद्धा या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेत, सगळे हेड उपस्थित राहिलेत. आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी या कार्यशाळेमध्ये सामावून घेतलं आणि त्यांनाही ही संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सगळ्या MOU झालेल्या महाविद्यालयांचे हेड, प्राचार्य आणि विद्यार्थी यांचंही या निमित्तानं मी इथे आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या भागातून जे लोक इथे पार्टिसिपेट झालेत त्यांचंही या कार्यशाळेच्या माध्यमातून आणि आठवले सप्रे महाविद्यालय आणि MOU झालेल्या सगळ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातर्फे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. तत्पूर्वी इथून पुढे 14 तारखेपर्यंत, 14 सप्टेंबर पर्यंत 4 ते 6 या वेळेमध्ये रोज अशी नाविन्यपूर्ण व्याख्यानं होणार आहेत आणि खूप अशी माहिती जी आहे ती नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून जी गरजेची आहे, आपल्याला नवीन आव्हानं पेलण्यासाठी जी अत्यावश्यक आहे ती सगळी माहिती जी आहे, संशोधनासाठी आपल्याला पूरक ठरेल अशी माहिती जी आहे ती या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं डिक्लेअर करतो. थँक्यू सर.